तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलमध्ये। आता सकाळचे 6 ते 6:30 झालेत। आज बनवत आहे 1 किलो बाजरीच्या पापड्या। बाजरीचे पीठ हटून झाले, आता याला शिजायला बराच वेळ लागेल। तोपर्यंत घरातल्या देवाची आणि गणपतीच्या मंदिरातली पूजा करून घेते। इथे काही पाणी काढून घेतलं होतं पीठ घालण्यापूर्वी, ते पण लागणार आहे, ते पण घातले आणि पीठ छान आता तयार होत आहे। 2 ते 3 मिनिटे उलटण्याने पिठाला खालीवरी करून घ्यायचे आणि गॅस कमी करून परत वरती झाकण लावून ठेवायचं। ओम गण गणपते नमो नमः। 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 गण गणपते नमो नमः। ओम गण गणपते नमो नमः। ओम गण गणपते नमो नमः। देवाची सकाळी सकाळी पूजा झाली म्हणजे घरातली अर्धी कामे झाली असं वाटते। दुसरे जर काम करून नंतर पूजा करता येईल म्हणलं तर खूप बोर होते आणि उशिरा झाल्यामुळे ते मनाला पण पटत नाही, म्हणून सकाळी सकाळीच पूजा केल्याच्या नंतर खूप छान वाटते। खालची पूजा करून वरी आले। आता हे पापड्या घालण्यासारखे झाले। उठल्यापासून चहा ते घेतला नव्हता, आधी चहा घेऊन मग पापड्या घालते। आता नाही म्हणलं तरी 8 वाजलेत। इथून पुढे कडक ऊन पडायला चालू होते। आजच्या पापड्या ह्या पळी पापड्या नसून थापायच्या आहेत, त्या पद्धतीने शिजवून घेतले पीठ। आता कडक उन्हाळा चालू आहे आणि गरमी पण भयंकर वाढली। घरातली सगळीच कामे ही सकाळी सकाळी लवकर व्हावीशी वाटतात, सकाळची रोजची असोत किंवा आगाऊची। गरमी म्हणलं की ही कामे उशिरा करावीशी वाटत नाहीत। ह्या सगळ्याच कामामुळे माझी खूप दगदग होत आहे, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत। आता सध्या उन्हाळी कामे चालू आहेत। उन्हाळी कामासोबत लाल तिखट बनवले, त्यासोबत काळा मसाला तयार केला आणि घरे पण आवरणं चालू आहेत। उन्हाळी कामामध्ये उपवासाची वाळवणी झाली। आता सणाला लागणाऱ्या पळी पापड्या किंवा एरवी भाजून खाण्यासारख्या थापून पापड्या बनवणे चालू आहे। नाही म्हणलं तरी पापड्या घालायला 9 ते 9:30 झाले। पहा, एवढ्या छोट्या गॅलरीमध्ये इतक्या साऱ्या पापड्या घातल्या तरी जागा किती शिल्लक आहे। ही 5 किलो डाळ पण कशी व्यवस्थित बसली आहे। इथे डब्बे घासलेले ते आतून पण पूर्ण सुकले, ते पूर्ण आतून सुकलेत आणि एका ते घालून ठेवलेत। आज बाजरीच्या घातल्या, उद्या पण ज्वारीच्या 2 किलोच्या घालायच्या आहेत। त्यासाठी 2 दिवस ज्वारी ही पाण्यात भिजत टाकली होती। काल रात्रीच पाण्यातून उपसून ती कपड्यात घट्टसर बांधून ठेवली। ती रात्रभर तशीच घट्टसर बांधून होती। बाजरीच्या पापड्या घालून घेतल्या, त्यानंतर डाळ पण उन्हाला टाकली। हे त्यानंतरचे काम हातात घेतले। ही ज्वारी आता फॅनच्या हवेला 2 ते 3 तासासाठी सुकत घालायची आहे, त्यानंतर मिक्सरमधून दळून घ्यायची। 2 ते 2.5 तास झाले, ज्वारी ही पाहिजे तशी सुकली। आता ती मिक्सरमधून दळून घ्यायची, खूप जास्त बारीक दळायची नाही। ज्वारी ही मिक्सरमधून दळून झाली, ती पिठाच्या चाळणीने चाळून घ्यायची। चाळणीने चाळलेला कोंडा पण कामाला येतो, त्याच्या पण पापड्या बनतात। त्या पापड्या आमच्यात सगळ्यांनाच खूप आवडतात। त्या पापड्यांना कोंड्याच्या पापड्या म्हणतात। त्या पिठापासून वेगळ्या केलेल्या कोंड्याच्या असतात, ते पण बाजरीच्या पिठासारखं शिजवायचं। पीठ शिजवत असताना त्यामध्ये लाल तिखट किंवा हिरवी मिरची घालायची, त्यासोबत लसूण, कोथिंबीर, जिरे, मीठ घालून हटवून घ्यायचं आणि पापड्या ह्या थापून बनवायच्या। त्या पापड्या चवीला खूप मस्त लागतात। ज्वारीचे पीठ हे चाळणीने चाळले, कोंडा आणि पीठ वेगवेगळे झाले। चाळलेले पीठ हे पाण्यात भिजत घालायचे। पिठाचा कोंडा हा फ्रीजमध्ये ठेवून देणारे, कारण तो ओलसर असल्यामुळे बाहेर जर ठेवला तर खराब होण्याची शक्यता असते। पटकन त्या पण घालून घ्याव्या लागतील आणि माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, कारण 2 दिवसावरच गुढीपाडवा हा सण आहे। सणाची पण तयारी करायची। फ्रीजमध्ये जर ठेवले तर 4 ते 8 दिवस ह्या कोंड्याला काहीच होणार नाही। उद्या ज्वारीच्या पापड्या आणि परवा सण आहे आणि सण झाल्याच्या नंतर त्या निवंत घालणारे। आता संध्याकाळचे 7 ते 7:30 झालेत आणि पीठ भिजत घालायचं, त्यानंतर स्वयंपाक पण करायचा। पिठामध्ये भरपूर पाणी घातले, त्यावरती आता झाकण लावून रात्रभर असंच ठेवायचं आणि परातीतला निघालेला हा कोंडा आहे, याच्या पण पापड्या बनवायच्या। यालाही फ्रीजमध्ये ठेवून देते। सकाळचे आत्ता 6:30 झालेत। गॅसवरती आधण ठेवले पापड्यासाठी। भिजवलेल्या पिठावरचे झाकण काढून त्यावरचे सगळे पाणी काढून टाकायचे।
भिजवलेल्या पिठावरचे पाणी खूप काळं झालेलं असते ते काढून टाकायचं आणि खालचं भिजलेलं पीठ हे हटून घ्यायचं। पापड्या ह्या थापून बनवायच्या असल्यामुळे पाण्याचे प्रमाण हे पिठापेक्षा अर्धेच घ्यावे लागतं, कारण पीठ पातळ न बनवता घट्टसरच बनवावं लागतं। उकळत्या पाण्यामध्ये 2 चमचे मीठ ॲड करायचं, त्यानंतर पीठ चांगले फेटून ते पण खालीच घ्यावं लागतं। ते चांगले एकजीव झाले पाहिजे आणि उकळत्या पाण्यात पण ॲड करताना मध्ये पण चांगले फेटावे लागतं, कारण पिठाच्या गुठळ्या होता कामा नये याची दक्षता घेतली पाहिजे। पीठ तर चांगले फेटले, त्याच्या गुठळ्या पण झाल्या नाही। त्यामध्ये आता 100 ग्रॅम तीळ ॲड करायचे आणि खालचा गॅस कमी करून त्यावरती झाकण लावून ठेवायचं। गॅस कमी करून पिठाला अर्धा ते पाऊण तास कमी गॅसवरती दमाने शिजवायचे आणि गॅस जर फुल ठेवला तर पीठ तर शिजणार नाही, उलट कच्चे राहून करपण्याची शक्यता असते। पीठ शिजेपर्यंत चहा पाणी करून घेते, कारण ते पण उठून ब्रश करत आहेत। आधी चहा बनवून घेते। पीठ छान शिजले। हे आहेत 2 किलोच्या पापड्या। ह्या पण साईजला छोट्या छोट्या बनवायच्या, कारण छोट्या छोट्या केल्या तर कमी जागेत जास्त बसतील। कालच्या पण इथे बाजरीच्या वाळ्यात घातल्या आणि ऊन पण छान कडक पडायलं। पहा तरी कमी जागेत किती ॲडजस्टपणा, दोन्ही व्यवस्थित बसल्या। पापड्याची पीठ शिजवलेले पातेले भिजवून ठेवले। हे नंतर घासणारे ओटा स्वच्छ करून त्यावरती घासलेले भांडे पालते घालून स्वयंपाक करून घ्यायचा। आता सध्या खूप कामाचा लोड आहे, हे सगळं आवरून त्यानंतर सणाची तयारी करायची।